ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं। पोप फ्रान्सिस यांना मानणारा मोठा वर्ग जगभरात आहे, त्यामुळे जगभरात शोक भावना व्यक्त केली जाते। त्यासोबतच आता नवे पोप कोण होणार याकडे देखील जगाचे डोळे लागलेले आहेत। या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। पोप फ्रान्सिस यांचं निधन। वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मोदींसह जगभरातील नेत्यांची श्रद्धांजली। ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालंय। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं। निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रोमच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। पोप फ्रान्सिस गेल्या काही दिवसांपासून ब्रोंकायटिसनं त्रस्त होते। त्यांना 14 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची तब्येत बिघडत गेली आणि त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केलाय। आता पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे पुढचे पोप कोण होणार याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत। तर पुढचे पोप कोण होऊ शकतात हे आपण पाहूयात। पीटर एर्डो, युरोप, वय 71। मारियो ग्रेच, युरोप, वय 68। पिट्रो पेरोलिन, युरोप, वय 70। रॉबर्ट सारा, आफ्रिका, वय 79। अँटोनियो टॅगले, आशिया, वय 67। पीटर टर्कसन, आफ्रिका, वय 76। मॅटिओ झुप्पी, युरोप, वय 69। दरम्यान पोप यांची निवड नेमकी कशी होते तेही एकदा पहा। कार्डिनल्स पुढचे पोप निवडणार आहे। 80 वर्षापेक्षा कमी वयाचे सर्व कार्डिनल मतदान करणार। 115 पेक्षा जास्त कार्डिनल मतदार करू शकत नाही। कार्डिनल व्हॅटिकन सिटीमध्ये एकत्र येतात। पुढचा पोप निवडण्याची प्रक्रिया सुरू होते। प्रत्येक कार्डिनल गुप्तपणे आपलं मत नोंदवतात। बहुमत मिळेपर्यंत अनेक फेऱ्यांमध्ये मतदान होतं। सेंट पीटर बासिलिकाच्या बाल्कनीमध्ये नव्या पोपची घोषणा करतात। जगभरात पोप फ्रान्सिस यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।